आकाशवाणी मुंबई केंद्र. दीपावली निमित्ताने सुगम संगीताची विशेष मैफल ही तेजाची नवलाई आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यामध्ये समृद्धी पांडे, अरुण सांगोळे, मधुरा काळे, मिलिंद जोशी आणि प्रवीण डवणे यांच्या रचना सादर केल्या गेल्या. गायक कलाकार मंदार आपटे, माधुरी करमरकर आणि केतकी भावे जोशी. संगीतकार प्रणव हरिदास, राजेंद्र काळे आणि अशोक पत्की. निवेदन अनघा मोडक. सादरकर्त्या नेहा खरे. सादर करीत आहोत ही तेजाची नवलाई या सुगम संगीताच्या विशेष मैफलीची संपादित आवृत्ती. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना आणि ही तेजाची नवलाई खऱ्या अर्थाने तुमच्यासमोर उलगडताना अत्यंत आनंद होतोय. याचं कारण असं की आपल्याकडला मनुष्य हा कायमच असं म्हटलं जातं की तो उत्सवप्रिय आहे. महाकवी कालिदासांपासून हे म्हणत आलेले आहेत ना की उत्सवप्रिया खलु मनुष्य हा. या उत्सवप्रियतेचं द्योतक किती सुंदर शब्दात कितीतरी अभ्यासकांनी मांडून ठेवलंय. त्यातलं डॉक्टर रामचंद्र देखणे यांचं म्हणणं मला प्रचंड आवडतं. ते म्हणतात की माणसाला उत्सव काय देत असतील? आनंदाची अनुभूती आणि अभिव्यक्ती देतात. आपल्याकडल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास हा कुठल्याही ग्रंथांमध्ये, कोशांमध्ये किंवा पुस्तकाच्या पानात बंदिस्त नाही, तर तो परंपरेने चालत आलेल्या साजिवंत करणाऱ्या या सगळ्या उत्सवांमध्ये आणि सणांमध्ये एक आनंद सोहळा होऊन भरून राहिलाय. म्हणून आपल्याकडे उत्सव महत्त्वाचे आहेत. आणि इतकंच नाही तर त्यांनी इतकी सुंदर त्या उत्सवांची व्याख्या केली. ते म्हणाले काय देतात उत्सव? तर ते प्रसन्नतेचे प्रेरक आहेत, प्रेमाचे प्रबोधक आहेत आणि भावनेचे संवर्धक आहेत. म्हणून उत्सव महत्त्वाचे आहेत. आपल्याकडल्या तेजाची नवलाई हा शोध बाह्य प्रकाशाचा नाही, अंतरीच्या प्रकाशाचा आहे. आत्म्याच्या ज्योतीची नवलाई खऱ्या अर्थी जेव्हा कळते तेव्हा पुढच्या प्रार्थनेतलं खऱ्या अर्थी तत्व सत्व कळतं. का कविवर्य म्हणत असतील की गगनातलं सत्व आणि विजनातलं तत्व आहेस तू, आणि इथपर्यंतच थांबू नको हे तेजा. तू आमच्यात जर रिद्धी निर्माण करत असतील तर त्या सिद्धीस जाईपर्यंत ही प्रार्थना तेजाळती ठेव. ही प्रार्थना लक्षात घेऊनच आपण ही विनंती करणार आहोत की हे दीपिके, हे तेजस्विते काही देणार असशील तर बाहेरची नाही आतली रोषणाई दे. दीपिके तेजस्विते, हे दीपिके तेजस्विते, दाही दिशा उजळीते, दाही दिशा उजळीते, उजळीते. दीपिके तेजस्विते, हे दीपिके तेजस्विते. भय
तुझी सिद्धी तुझी सिद्धी चले तुझी सिद्धी चले दीपिते तेजस्विते हे दीपिते तेजस्विते क्षितिजी नवी उसळो प्रभा नभलालिमा येवो नभा क्षितिजी नवी उसळो प्रभा नभलालिमा येवो नभा हरवून जाई तू अमृते हरवून जाई तू अमृते दीपिते तेजस्विते दीपिते तेजस्विते दीपिते रसिको, किती सुंदर प्रार्थना आहे की सगळी ही रोषणाईच. आणि मला इतकं छान वाटत होतं हे ऐकत असताना. ज्योतीने ज्योत लागत जाते तसंच झालं मनात सुद्धा. कारण गीत आहे अरुण सांगोळेंचं आणि संगीतबद्ध केलंय प्रणव हरिदासने. दोघांची नावं सुद्धा काय आहेत? अरुण म्हणजे सुद्धा तेजाशी जोडलेलं नाव आणि प्रणव म्हणजे ओमकार. तर खऱ्या अर्थी या तेजस्वी नादब्रह्माचा आविष्कार कसा कसा उजळत जातो. कारण आपल्याकडे तेज कधीही एकाच स्वरूपात नाही पाहत. आपण दृष्टीत तेज पाहतो, विवेकात पाहतो, देवत्वात पाहतो, सगुणात पाहतो, कितीतरी रूपात आपण तेज पाहतो. तसं आपण ज्ञानात सुद्धा पाहतो. आपण कायम म्हणतो ना, ज्ञान म्हणजे प्रकाश. तो नसला की अवघड आहे. बुद्धी असते पण त्यात शुद्धी असते की नाही माहिती नाही. इतका गोड दृष्टांत. एकदा कीर्तनाला एक ताई जाऊन बसली होती आणि कीर्तनकार बुवा जे सांगतील ते झर 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 लिहून काढत होती. 6-7 दिवस बाजूला बसणार एक माऊली पाहत होती उत्सुकतेनं की काय लिहिते. न राहून शेवटच्या दिवशी तिने डोईवरचा पदर सारखा करत विचारलं, तू काय लिहिती ग बाई, मला सांग ना. तर हिनं उत्तर दिलं, नाही जरा मी ना ज्ञानेश्वरीवरती PhD करतेय तर त्याच्या नोट्स काढत होते. तर ती म्हणे, अच्छा असं काय, मग तू काय लिहिलं ते मला सांग ना. तर हिनं पटकन उत्तर दिलं, बघा कळतंय का, म्हणून सांगायला सुरुवात केली एका अहंकारानं. त्यावर समोर असणारी ताई पटकन म्हणली, थांब थांब थांब, अगो हे सगळं बुवाने बी सांगितलं, म्या तुला विचारते तुला काय कळलं ते मला सांग. ही फार महत्वाची गोष्ट आहे. तिला इतकाळ वाटत होतं आपल्याला फारच कळतो, तर हिचा अहंकार ठेच काढला. म्हणून तिनं विचारलं, तुम्हाला फार कळत असेल ना आजी, तर तुम्ही सांगा ना. तर आजीने उत्तर दिलं, बाय मला कुठं कळतंय काय, मी तर अडाणी. मला आज्या पंचांना सांगितलं की अगं ज्ञानेश्वरी बाडात नाही 4 अक्षरात मिळते. बाय ज्ञा म्हणजे ज्ञान आणि तू लिहिली ती माहिती. अगं ने म्हणजे नेणीव तिथपर्यंत पोचली तर ज्ञानेश्वरी कुठंतरी उकलायला लागती. तवा श्व म्हणजे शाश्वती गवस्ती कवा कळल जेव्हा पहिलं अक्षर कळतं. बाय री म्हणजे रीती म्हणजे परंपरा, पण त्यासाठी रीत व्हावं लागतंय तर भरतंय. किती छान आहे हो. हे सगळं रीत झाल्याशिवाय, मला साधी गोष्ट आपण बघितली तरी कोणती पणती कोणताही दिवा घ्या, तो रीता असल्याशिवाय आणि त्यात काही भरल्याशिवाय तो उजळत नाही. ह्याचं तत्व जेव्हा कळतं ना तेव्हा लक्षात येतं की तेजाची ताकद या साऱ्यात आहे. या अविवेकाची काजळी फेडून विवेकाचा दीप उजळावा लागणार आहे तर खऱ्या अर्थी योगी यांची दिवाळी आहे, नाही तर ती नाही कळणार. आणि ही कळण्यासाठीच कदाचित पुढची प्रार्थना अरुण सांगोळेंनी लिहिली असेल. इतके सुंदर शब्द आहेत त्या प्रार्थनेतले. हे गीत आपल्या समोर सादर करत आहेत मंदार आपटे आणि माधुरी करमरकर.
आता तरी प्रकाशाचा एक झोत जागो. 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 पाहिले न डोळा कधी उजेडाचे धन, झळकले नाही कधी तेजाचे भवन. पाहिले न डोळा कधी उजेडाचे धन, झळकले नाही कधी तेजाचे भवन. एकदाच खेळ तुझा दारी माझ्या रंगो. एकदाच खेळ तुझा दारी माझ्या रंगो. दारोदारी लागो दिवा, दारोदारी लागो. दारोदारी लागो दिवा, दारोदारी लागो. आता तरी प्रकाशाचा एक झोत जागो. जाग बरे काळो खात चैतन्याचा सूर. भरू दे गा काठो काठ निर्मळाचा ऊर. जाग बरे काळो खात चैतन्याचा सूर. भरू दे गा काठो काठ निर्मळाचा ऊर. आभारीचा देवराय मना परिवारो. आभारीचा देवराय मना परिवारो. दारोदारी लागो दिवा, दारोदारी लागो. दारोदारी लागो दिवा, दारोदारी लागो. आता तरी प्रकाशाचा एक झोत जागो. आता तरी प्रकाशाचा एक झोत जागो. आता तरी प्रकाशाचा एक झोत जागो. खरं तर आमच्या तरुण पिढीला जेव्हा विचारलं जातं ना की तुम्हाला कोण व्हायला आवडेल, स्मार्ट का शहाणं, तेव्हा मी पटकन उत्तर देतो स्मार्ट. पण आम्हाला शहाणपणानं नाही वागताय. या निर्मळाचा तळ जेव्हा गाठता येतो ना तेव्हा शहाणपणाचं अस्तर पहिल्यांदा उकलतं. आणि त्याच्यासाठी लागतं ते समर्पण, शुद्धी आणि सगळ्यात महत्त्वाचं अखंड जागा असणारा चांगुलपणा. अहो, चांगुलपणाच्या दीपज्योतीच समाजात खरं तर उजळायला हव्यात ना. रोज शुभंकरोती म्हणताना पण हीच प्रार्थना करतो ना, शत्रुबुद्धी विनाशाय. शत्रूंची बुद्धी नव्हे, आपल्या अंतरीच्या शत्रूची बुद्धी. का वाजपेयीजी सुद्धा असं म्हणत असतील की अपनत्व की आभा होती है उस रोज दिवाळी होती है. चांगुलपणा जेव्हा दाटून येतो तेव्हा रोजची दिवाळी होते. अहो, साधी गोष्ट आहे. माध्यमाचे एक प्रतिनिधी आहेत, खूप मोठ्या पदावरती कार्यरत आहेत. किती साधा क्षण होता. रेल्वेतनं प्रवास करत होते आणि प्रवास करताना 2 मुलं चिक्की विकत होते आणि कोणी एक जण सुद्धा त्यांची चिक्की घेईना, हिरमुसले एकदम आणि म्हणाले की नको, म्हणजे आता हे कोणी घेत नाही. तर त्यांनी पाहिल्यानंतर जवळ गेले आणि म्हणाले, कितीला दिली रे एक चिक्की, मला सांग बरं.
काय चिक्कीची किंमत सांगितली, झटकन म्हणाले जेवढ्या चिक्की तुझ्याकडे तेवढ्या सगळ्या दे. इतका खुश झाला, अख्खा सणच साजरा झाल्यासारखं वाटायला लागलं. म्हणून आता ते उतरणार पुढच्या स्थानकावर. तर हा चिमुरडा म्हणाला मी उतरवून देऊ का? ते म्हणाले अरे मला नाही घेऊन जायचंय, डबाभर वाटून दे, सगळ्यांना सांग दिवाळीचा खाऊ म्हणून या काकांनी दिलंय. त्या मुलाला इतकं आश्चर्य वाटलं, त्यांनी सांगितलं तुमचं नाव? या माणसानं त्याच्याकडे बघत सांगितलं बाळा चांगुलपणाला कधी नाव नसतं. जसे कहू ज्या दिवशी इतरांवरचं जळणं संपतं आणि उजळणं सुरू होतं ना, तिथे चांगुलपणाच्या दीपज्योती. त्या दिवशी खऱ्या अर्थी शुभंकरोती म्हणणं हे खरं ठरेल. आणि त्या दिवशी मग जशा पुढच्या कवयित्रीचं नाव आहे त्या नावासारखी समृद्धी आपल्या समाजात नांदायला वेळ लागणार नाही. खऱ्या अर्थी मुग्ध हासरी अशी दिवाळी आपल्या प्रत्येकाच्या दारात रोज नांदेल. हे गीत सादर करत आहेत केतकी भावे जोशी. मुग्ध हासरी स्वप्न साजिरी, मुग्ध हासरी स्वप्न साजिरी, पहाट गाणी गाते, अंतर शिंपित मंद सुगंधित झुळूक हवेची देते, पूर्व दिशेचे तेज प्रवाही सोन केशरी होते, सुख फुलवित दाराशी माझ्या रम्य दिवाळी येते, रम्य दिवाळी येते, रम्य दिवाळी येते. श्रीयुत राजेंद्र काळे यांना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. ते गीत जिनावर लिहिलं होतं ती समृद्धी पांडे. खरं तर 26 वर्षांची आमची ही मैत्रीण आहे, पण तिच्या वयापेक्षा सुद्धा जास्त तिच्या कविता, तिची गीतं ही प्रदर्शित झालेली आहेत. पुढची ज्या वेळेला ही ओवीबद्ध रचना माझ्या समोर आली त्यावेळेला वाटलं ह्या फक्त 3.5 मात्रा नाही आहेत, तर काही असेल तर तिने जपलंय त्यातलं एक यमक, ज्याला आपण दामयमक म्हणून ओळखतो. दामयमक म्हणजे काय, तर प्रत्येक चरणाचा शेवटचा शब्द आणि त्याच्या पुढच्या चरणाचा पहिला शब्द हे दोन्ही सारखे असतात. म्हणजे अंतरंगी वाहे आनंदाचा रंग, सुखाचा तरंग चोहीकडे, चोहीकडे आता विरली काजळी, सजली आगळी दीपावली.
असं अख्खं यमक उलगडत जातं. मला हे वैशिष्ट्यपूर्ण यासाठी वाटतं कारण दिसायला फक्त 2 शब्द सारखे दिसत असतील पण त्यातलं तत्व फार मोठं आहे. एकतर दाम म्हणजे दोरी, दोरीसारखं जातं एकमेकात गुंतून म्हणून दामयमक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याचा अंत आणि दुसऱ्याचा आदी हे जेव्हा सारखं जुळून येतं त्याच वेळेला साधनेपर्यंत पोहोचता येतं, अन्यथा आपण सामान्यच राहतो. आदी अंत सारखं असणं सोपं नाही हो, हे फक्त संतांनाच जमू शकतं. म्हणूनच ते कधीतरी आज पुरती दिवाळी, आज पुरतं स्नेहसंमेलन असा विचार नाही करत. ते तर म्हणतात विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. रोजची दिवाळी करणारे हे संत आहेत. ज्या वेळेला साधक तत्व कळायला सुरुवात होते त्याच दिवशी लक्षात येतं की आपण अडकतो ते प्रकाशात आणि असामान्य शोधत जातात ते चैतन्यात. म्हणूनच ही चैतन्याची ज्योत ज्या दिवशी उजळते त्या दिवशी खरी दिवाळी असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. हे गीत सादर करत आहेत केतकी भावे जोशी. चैतन्याची ज्योत देवते मनात, चैतन्याची ज्योत देवते मनात, ते मीराची रात उजळता, ती मीराची रात उजळता, चैतन्याची ज्योत देवते मनात.
ज्या वेळेला हे अभंग ऐकते किंवा कोणतीही गाणी ऐकते त्यावेळेला वाटत राहतं कसं सुचत असेल हे सारं, हे शब्द, हे सूर, हे सारं देणं येतं कुठून. तर काल राजेंद्र काळेंशी संवाद साधत होते, म्हणाले की अगं कसं आहे की शोधायचं ठरवलं ना की कुठेही सूर सापडतो बघ. खरं तर संगीताची आणि माझी फारकत माझ्या नोकरीने केली होती म्हणून जरा वैतागलोच होतो, कारण लहानपणी बुलबुल तरंगाचा स्पर्श करणं हेच माझं खरं तर ध्येय होतं असं म्हणायचंय. आणि त्यातनंच संवादिनीशी संवाद सुरू झाला आणि सूर जवळचा झाला. पण अहो काय आहे, एकदा अर्थाच्या नादात माणसाला अडकावं लागलं ना की व्यवहाराच्या पानात काव्याचं पान सुटत जातं बऱ्याचदा. आणि तसंच झालं काळे सरांच्या बाबतीत सुद्धा. पण ते म्हणाले तरी सुद्धा तिथे कंपनीत मशीन वाजायला लागली की त्याचा तो घर आवाज सुद्धा मला सुरात बोलतोय असं वाटायला लागायचं. अरुण म्हात्रे म्हणायचे तसं की फाटके होते खिसे अन नोटही नवती खरी, पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची. ही ताकद जेव्हा असते ना तेव्हा ही सगळी नक्षत्र चित्र म्हणजे दिवाळी वाटते. अंटार्क्टिकात गेलेल्या अनेकांचे अनुभव जेव्हा ऐकतो ना तेव्हा वाटतं की आपण काहीच नाही पाहत चांदण्या. एक जागा परब्रह्माने सोडलेली नाहीये जिथे चांदणी फुललेली नाही. नलेश पाटलांची ते ओळ यासाठी पुन्हा पुन्हा साथ घालत राहते की निळा बटवा सुटला झाल्या चिल्लर चांदण्या, चांदा बंदा तू रुपया माझ्या कनवटीच्या नाण्या. अशी असते ना रात्र, ती रोजची दिवाळी करते ना. म्हणून कुसुमाग्रज कदाचित म्हणत असतील की मी त्या नक्षत्रांना एकदा विचारलं, परमेश्वर नाही नाही असंच मी मनात म्हणत बसलो होतो खरं तर. पण मग ते म्हणाले की चांदण्यांनी काय उत्तर दिले बघा. स्मित करून मी म्हणाल्या मला चांदण्या काही, तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही, उठतात तमावर त्याची पाऊल चिन्हे, त्यांनाच बुससी तू आहे किंवा नाही. विचारांचं वळण बदललं की अस्तित्व बदलतं आणि आपोआपच मग लकलकणारा हा सगळा सोहळा नक्षत्र चित्र अख्ख्या तिमिराला सुद्धा उजळवून टाकतात आणि ताकद देतात की तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं असेल तर असं लक्ष्मीपूजन करा ज्याची मोजदादच करता येणार नाही. चांदण्यात नाहली, चांदण्यात नाहली पहाट ही धुक्यातली, चांदण्यात नाहली पहाट ही धुक्यातली, सौख्यमनी घेऊनी आली बघती पावली. शरदाचे चांदणे टिपूरते उधाणले, शरदाचे चांदणे टिपूरते उधाणले, चमचमती पाहुनी हर्षली कळ्या फुले, चांदण्यात नाहली. प्रीतीचा पाडवा मना मनात गोडवा, प्रीतीचा पाडवा मना मनात गोडवा,
हाती दीप घेऊनी उजळवू दिवा दिवा चांदण्यात नाहली पहाटही धुक्यातली सौख्यमनी घेऊनी आली बघ दीपावली आली दीपावली आली दीपावली आली दीपावली आली दीपावली. वा मंदार दादा, माधुरीताई, मी अर्थात राजेंद्र काळे यांचे आभार मानते आणि आपले सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ संगीतकार श्रीयुत अशोक पत्की यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. मगाचं गाणं हे राजेंद्र काळे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि त्यांच्या सौभाग्यवती मधुरा काळे यांनी लिहिलेलं एक प्रकारचा पाडवाच आहे की नाही हा शब्दसुरांचा. खऱ्या अर्थी त्यांच्या नावासारखा मधुर गोडवा वाढवणारा हा पाडवा आजच्या निमित्तानं साजरा झाला असं म्हणायला हरकत नाही. पुढच्या गीताकडे वळत असताना आज मिलिंददादा समोर बसलाय आणि आपण आभाळाविषयी बोलत होतो तर ह्या 4 ओळी मला प्रचंड आवडतात त्याच्या, की मी हात उंच केल्यावर बोटास लागली माती अन खोलात उतरल्यावरती आभाळ लागले हाती. किती सुंदर लिहिलंय हो. मला असं वाटतं की हे आभाळ केव्हा हाती लागतं, जरा याच निमित्ताने विचार करायचा तर मला असं वाटतं सगळी नक्षत्र जर येऊन जमिनीवरती थांबली ठिपक्यांसारखी आणि त्याच आकाशातले 4 रंग आपण छान मांडू पेरू शकलो की होते की रांगोळी, पण ती सजवता आली पाहिजे. आणि मिलिंददादाची कविता जर पुढे असेल तर रंगांशिवाय पर्यायच नाही. म्हणूनच रंगांचाच विषय घेऊन पुढे जायला आवडेल, कारण दिवाळी जशी रोषणाई, प्रकाश, आवाज घेऊन येते तसेच सुंदर रंग घेऊन येते. प्रत्येकाचं अंगण मन सजवते. त्याच्याच शब्दात सांगायचं तर आशा जागवते, झिळमिळती स्वप्न देते. हे सारं सारं देते आपल्याला दीपावली. रंगचित्र आणि शब्दचित्र उत्तम रेखाटणारा असा आमचा मिलिंददादा, जो मुलाखतकार, कधी मार्गदर्शक, अशा विविध अंगी गोष्टीतून आपल्यापर्यंत पोहोचत असतो. पण गीतकार म्हणून बोलका झाला तरी त्याच्यातली रंग कधी आपल्याला बाजूला काढता येत नाहीत. ते सुद्धा वेगळी रांगोळी आपल्यासाठी घेऊन येतात. मला असं वाटतं मिलिंददादा असला की संगीतातलं चित्र सुद्धा रंगाने सजतं आणि त्याला आनंदाची अशोक वृत्ती जोडली गेली की अजून काय हवं. ऐकूया. हे गीत आपल्यासमोर सादर करत आहेत मंदार आपटे आणि माधुरी करमरकर. आशेच्या रंगाची झिळमिळत्या स्वप्नाची आरास घेऊन आली, हुरहुरत्या श्वासाची स्वप्नील भासाची गाली मोहक लाली. येना येना तू येना, येना येना तू येना, पाहूया नवलाय. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. प्रीतीचा रंग आभाळी, आला प्रीतीचा रंग आभाळी. आतुर डोळ्यांची रेशीम स्पर्शांची नवी नवी रोषणाई, चमचमत्या ओळींची नक्षत्र वेलींची श्वासात फुलली जाई. ठिपक्यांच्या या ताऱ्या नाही, ठिपक्यांच्या या ताऱ्या नाही, भेटीची आसर नाही. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. प्रीतीचा रंग आभाळी, आला प्रीतीचा रंग आभाळी.
वाटते तूच मनीचा पारवा. मनोमनी मज वाटते तूच मनीचा पारवा. गोडखणी ही वाढवी सणासुदीचा गोडवा. क्षणोक्षणी ही उजळणारी दीप आशेचे चेतवणारी माझी प्रिया सुंदरा. आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी प्रीतीचा रंग आभाळी. आला प्रीतीचा रंग आभाळी आला प्रीतीचा रंग आभाळी आला प्रीतीचा रंग आभाळी. किती गोड गाणं आहे होय. आणि मुळात म्हणजे पत्की काकांच्या संगीताविषयी मी काय बोलणार हो. आणि मला तर असं वाटतं की साक्षात भगवंत बसलेला असताना तो कसा दिसतो हे आपण सांगायला जाऊ नये. म्हणूनच मला असं वाटतं की तिथं जाऊन फक्त दर्शन घ्यावं. पत्की काका, आम्ही खरंच भाग्यवान आहोत आज सारे. आमच्या सगळ्यांचा दिवाळीचा हा पहिला कार्यक्रम आहे. आज आम्ही सगळेच सौभाग्याने श्रीमंत झालोय म्हणून आमच्या सगळ्यांचा दिवाळ सण झाला असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. पण आज तुम्ही आहात म्हणून आवर्जून विचारावं असं वाटतं की नेहमी असं म्हटलं जातं की नवनिर्मिती हा शोध असतो आणि प्रकाशाचाच शोध आपण घेत जात असतो. तर या नवनिर्मितीकडे, या प्रकाश देण्याकडे तुम्ही कसं पाहता? कोणतंही गाणं करताना थोडं टेन्शन असतं पहिली गोष्ट. कारण काहीतरी नवीन यावं अशी अपेक्षा असते. कुठे ऐकलेलं आहे, कुठे फ्रेज असते म्हणा, सूर म्हणणं असं काही. तर असं होऊ नये म्हणून काहीतरी नवीनता शोधण्यामध्ये थोडा वेळ जातो. त्याच्यानंतर सूर मिळतो म्हणा, नाही मिळत म्हणा, पण सानी सुरुवात होते आणि पुढे पुढे सरकत सरकत जाईपर्यंत एखादी चांगलीशी ट्यून तयार होते. माझा एक किस्सा सांगू का, एक छोटासा? हो, आनंदाने. संध्याकाळची वेळ होती, काहीतरी 7-8 वाजायला आले होते आणि कमलाकर तोरणे दिग्दर्शक एकदम आले माझ्याकडे. म्हणाले उद्या रेकॉर्डिंग करायचं. म्हटलं एकदम घाई कसली, कारण तेव्हा कसं असायचं की सिटिंग व्हायच्या 3-4, 5-6 गाणं नीट होईपर्यंत चालू असायचं. पण यावेळी कोण नाही, एकदम रेकॉर्डिंग बुक केलं आहे बॉम्बेला आणि अनुराधा गाते, अनुराधेलाही सांगितलं आहे. मी म्हटलं असं काय घडलं काय, एवढं काय? तर म्हणाले नाही दिवाळी येते बघा, तर माझं जे पिक्चरचं आहे तर ते दिवाळीचं गाणं पाहिजे मला. म्हटलं ठीक आहे, पण कशामुळे असं, ते एवढे घडामोडी कशा द्याल? ते म्हणाले ते मागावून सांगतो, मला गाणं छानसं करून द्या. आता आपण नांदगावकरकडे जाऊया, कारण मी खारला राहणारा, नांदगावकर खार दांड्याला राहणारा. तर म्हटलं ठीक आहे. म्हणून शांतारामला फोन केला. तो म्हणाला मी आता 10 मिनटात घरी पोचीन. तो एअर इंडियामध्ये कामाला होता, तर तो ऑफिसमधून येईपर्यंत 10-15 मिनटं होती. म्हटलं ठीक आहे मी निघतो. तेवढ्यात तोरण्यांना काहीतरी आठवलं, एक काम करा तुम्ही पुढे जाणे सुरुवात करा गाण्याला आणि मी येतो माझ्या घरी जाऊन. तेही खारलाच राहणार आहे, लिंकिंग रोडला. तर असं सगळं होतं. तर मी गेलो. बरं जाताना माझं कसं एक डोक्यात भिनवलं की बाबा काय करायचं आहे, की सुरुवात होते माझी. म्हणजे पेटी असो नसो, सोबतीला काय आहे माहिती नाही, पण सुरावट सुरू होते. शांतारामकडे पोचेपर्यंत मुखडा तयार होता माझा. त्याला मी डमी शब्द म्हणतो किंवा डमी ट्यून, डाडा डाडा डी डी डू असं काहीतरी. तर ते दिवाळीचंच गाणं होतं. सणा रांगोळी डा 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 डी डा 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 डी डी डा डा. आली दिवाळी आली दिवाळी आली, असं करून तो मुखडा म्हणजे तयार होता. डाडा डुडू काही थोडे शब्द, सडा रांगोळी पण होते, सगळं होतं त्याच्यामध्ये. पण तो तोरणे घरी येईपर्यंत म्हणजे तासाभरात ते शांतारामकडे आले, गाणं तयार होतं, लिहून बिहून सगळं. ते म्हणतात मला जे पाहिजे ते सगळं आहे रे या गाण्यामध्ये. तर म्हणजे शोधत शोधत आम्ही पोचतो त्या लक्षापर्यंत. तर अशा तऱ्हेने गाणं बनतं. म्हणजे आपण सुरुवात करतो शोधायला आणि सबंध ताट भरून येतं तुमच्या समोर. वा, क्या बात आहे. हा परिणाम आहे. खूप छान बोलता हो तुम्ही. मला याच्या पुढे काही म्हणता येणार नाही. ते म्हणत असताना मी खरं सांगू, मला फक्त ज्ञानोबांचीच ओवी आठवत होती की
अशोकाकांचं गाणं कसं आहे माहिती आहे की तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाना सासिन्नला मळा कोवळीकेचा. सासिन्नला म्हणजे बहर. अशोकाकांचं गाणं ते म्हणतात मेलेडी हवी. मला तर वाटतं कोवळीकेचा बहर अक्षरशः ओसंडून वाहतो. आपण वेचूही शकत नाही, एवढंही आमचं सामर्थ्य नाही हो. त्यामुळे खरंच म्हणते की मी फक्त हे सगळे शब्दस्वर आज धन्य झाले असं मी म्हणेन. त्यामुळे काका तुमच्या नावात जो आनंद आहे ना, तो आनंद आमच्या सगळ्यांमध्ये भरून राहो. आणि खऱ्या अर्थी तुम्हाला जो सूर सापडलाय तो विश्वाला सापडो, म्हणजे असुरवृत्ती संपेल आणि सीमांच्या पलीकडे असीम होऊन आम्हा सगळ्यांना नांदता येईल. असंच मनापासून प्रार्थना करीन आणि थेट पुढच्या गाण्याकडे वळूया. गंधचंदनी लेपून आला, गंधचंदनी लेपून आला, हा दीपोत्सव, हा दीपोत्सव, अंतरंग हे उजळीत आला, अंतरंग हे उजळीत आला, हा रंगोत्सव, हा रंगोत्सव, गंधचंदनी लेपून आला, हा दीपोत्सव, हा दीपोत्सव, गंधचंदनी. तबक कांचनी ज्योत रूपेरी, तबक कांचनी ज्योत रूपेरी, मांगल्याचे क्षण सोनेरी, मांगल्याचे क्षण सोनेरी, अमृत घन रे शिंपिताला, अमृत घन रे शिंपिताला, हा चंद्रोत्सव, हा तेजोत्सव, गंधचंदनी लेपून आला, हा दीपोत्सव, हा दीपोत्सव, गंधचंदनी. ओढ घेऊनी माहेराची, ओढ घेऊनी माहेराची, वाट पाहते पोरबिजेची, वाट पाहते पोरबिजेची, वात्सल्याच्या नात्याचा रे, वात्सल्याच्या नात्याचा रे, हा गंधोत्सव, हा तेजोत्सव, गंधचंदनी लेपून आला, हा दीपोत्सव, हा दीपोत्सव, अंतरंग हे उजळीत आला, हा रंगोत्सव, हा रंगोत्सव, गंधचंदनी. वा वा माधुरीताई, खरोखरच चंदनी गंधाचंच गाणं आहे ना हे. कारण
पत्की काकांचे सूर आणि प्रवीण दवणे सरांचे शब्द. की रंगोत्सव आणि दीपोत्सवच घडवला खऱ्या अर्थी त्यांनी. कारण पुढे जात असताना मला असं वाटतं की दवणे सरांच्या शब्दांविषयी मी काही सांगण्यापेक्षा त्यांची कथाच की अख्खी कथा सांगणं शक्य नाही, पण मला फार महत्त्वाची वाटते की काय स्पर्श असू शकतो एखाद्याच्या प्रतिभेला. तर जिद्दबीज नावाची दवणे सरांची कथा होती आणि दिवाळीच्या अलीकडचा काळ होता आणि त्यावेळेला एक सुहृद त्यांच्याकडे आल्या होत्या आणि त्यांना गरज होती काही मदतीची, म्हणून या उभय दाम्पत्याने अक्षरशः निर्व्याज मदत देऊ केली. आणि झालं असं की त्यांचा जो फराळाचा व्यवसाय इतका भरभराटीला आला की दिवाळीनंतर ती परतफेड करायला म्हणून त्या आल्या होत्या व्याजासकट. पण झालं असं की दवणे सरांना त्यांच्या पत्नीला इतकं भरून आलं, त्या पटकन म्हणाल्या की त्यांच्या या दिलेल्या लक्ष्मीला सुद्धा कृपा आहे. खरं हो, मला असं वाटतं की ती नुसती लक्ष्मी नाही, प्रतिभेनं शारद कृपेनं भरलेली आणि भारलेली सौभाग्य लक्ष्मी नांदते त्यांच्या बरोबरीने. आणि त्यामुळेच ही भरभराट शक्य झाली. आणि म्हणूनच त्यांनी काही केलं असेल तर ते पाकिट स्वतःकडे ठेवलं नाही, या जिद्द बीजाचंच रूपांतर झालं. त्यांनी तेच त्यांना परत केलं आणि म्हणाले की आजपासून मी तुझा भाऊ आहे असं समज. आणि तिथे भाऊबीज साजरी केली हो या व्यक्तीनं. किती छान आहे. मला असं वाटतं माणूस कसा जोडावा, तर ते म्हणतात तसं सूर्य पेरणाराच हा माणूस आहे, तर मी आणखीन काय म्हणू. हे सारं बघत बघत सृष्टीचा देव्हारा दरवळाला गाभारा असं पाहत 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 सारं तेजस्वी अस्तित्व दवणे सरांनी कायम शब्दातनं निहाळलं आणि ते ओसंडून वाहिलं कवितातून, पानातून, लेखातून. म्हणून आपण तेच सारं उजळत पुढे कळसापर्यंत पोहोचलोय. त्यांच्याच 2 ओळीत सांगायचं तर दिवे लागण स्मृतींची झाली तुळस वेल्हाळ. दिवे लागण स्मृतींची झाली तुळस वेल्हाळ, मंजिरा एक एक म्हणे गोपाळ गोपाळ. खरंच आहे की ते गोपाळ म्हणत म्हणत म्हणतच आपण समारोपाकडे यावं लागतो. ही दिवे लागण करत करतच कळसापर्यंत जायचं असतं ना. कारण तो कळस कसा असतो काय आहे, बऱ्याचदा असं होतं की आपण प्रकाश हा शोधाचा आणि नवलाईचा भाग आहे हेच विसरून जातो. अहो, अख्खं विश्वच निर्माण झालं ते या नवलावर आणि प्रकाशावर, या उत्सुक्यावरच. तर म्हणूनच असं म्हटलं जातं की एकदा एक शिवणकाम करत बसली होती व्यक्ती, तिची सुई उडाली आणि ती कुठे सापडे ना. घरभर शोधत होता, पुढे अंगणात येऊन शोधायला लागला. दिवसभर झालं तरी शोध संपला नाही, म्हणून तिकडे येणाऱ्या एका साधकाने विचारलं, अरे काय शोधतोयस तू? म्हणाला सुई शोधतोय माझी. अरे कुठे पडली आहे? त्यावर तो म्हणाला ते माहिती नाही. मग अंगणात का शोधतोयस? त्यावर त्या व्यक्तीनं उत्तर दिलं, कारण अंगणात प्रकाश आहे आणि घरात काळोख आहे म्हणून अंगणात शोधतोय. आता साधकाचं उत्तर आहे का? साधक म्हणाला, लेका तुला कुणी सांगितलं की प्रकाशात हरवलेल्या गोष्टी सापडतात म्हणून? योग्य ठिकाणी गोष्ट शोधली तर अंधारातही उजेड सापडतो, त्यालाच आयुष्य म्हणतात. अहो, अंधाराचा शोध घेत घेत मागोवा घेत घेत कधीतरी एखादा बिंदू सापडतो की त्या पिवळ्या टिपक्याचा सुद्धा सूर्य करता येतो. मग पण हे तत्व आपल्यात पाहिजे. आपण भेदातच रमतो, प्रकाश किंवा अंधार. खरं सांगायचं तर योग वसिष्ठांनी सूत्रात तर म्हटलं होतं की अंधार आणि उजेड काहीच नसतं, जे असतं त्यालाच सत्य म्हणतात. हे असणं कळलं तरी पुरे झालं. ते कळलं की चिद म्हणजे चैतन्य गवसेल आणि मग आनंद येईल, तोच सच्चिदानंद. अंतिमतः हवं काय असतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात? हा सच्चिदानंदच हवा असतो. ही तेजाची नवलाई तेव्हाच खऱ्या अर्थी एखाद्या दीपावलीच्या वेलीसारखी छान बहरत जाते आणि लवचिक होऊन गगनावेरी जाते. तीच आपली सगळ्यांची आशा आहे ना. हीच आशा चिरंतन मनात टिकून राहो. आणि प्रत्येकाच्या वतीनं हीच प्रार्थना करते की तेजाची नवलाई घेण्याचा शोध आम्हाला देत राहा, पण तो इतका चिरंजीव चालू राहू दे की ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे मात्रे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. हे प्रकाशात चालण्याचं सामर्थ्य फक्त आम्हाला या सगळ्या तेजानं देवो अशी मनापासून प्रार्थना करून विरमते. तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याच्या चरणी हे सगळे शब्दस्वर अर्पण करत हा तेजाचा उत्सव इथंच संपन्न होतोय असं जाहीर करून थांबते. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. नमस्कार. शुभ दीपावली. हे गीत आपल्यासमोर सादर करत आहेत मंदार आपटे आणि माधुरी करमरकर. आकाशातून
दीपावलीच्या वेलीवरती शुभ्र कळ्यांची जाई ग. आकाशातून आज उतरली तेजाची नवलाई ग. अंगणातल्या रांगोळीतून प्रीत सुरांची बोली ग. अंगणातल्या रांगोळीतून प्रीत सुरांची बोली ग. नात्यामधल्या भेटी मधली बीज उजळली डोळी ग. आकाशातून आज उतरली तेजाची नवलाई ग. गोड घास हा घेता ओठी शुभ शकुनाची गोडी ग. गोड घास हा घेता ओठी शुभ शकुनाची गोडी ग. अंतरातला स्नेह निरंतर दोघ हृदयाना जोडी ग. आकाशातून आज उतरली तेजाची नवलाई ग. जीवी भावे एक प्रार्थना करूया ईश्वर चरणी ग. जीवे भावे एक प्रार्थना करूया ईश्वर चरणी ग. सुख शांतीने भिजू दे अवनी मंगल वातावरणी ग. आकाशातून आज उतरली तेजाची नवलाई ग. दीपावलीच्या वेलीवरती दीपावलीच्या वेलीवरती शुभ्र कळ्यांची जाई ग. आकाशातून आज उतरली तेजाची नवलाई ग. आकाशातून आज उतरली तेजाची नवलाई ग. रसिकहो, दीपावली निमित्ताने ही तेजाची नवलाई सुगम संगीताची ही विशेष मैफल मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी आकाशवाणी मुंबईच्या सभागृहामध्ये निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या मैफलीचा संपादित भाग आत्ताच आपण ऐकलात. यामध्ये समृद्धी पांडे, अरुण सांगोळे, मधुरा काळे, मिलिंद जोशी आणि प्रवीण ढवणे यांच्या रचना सादर केल्या गेल्या. गायक कलाकार मंदार आपटे, माधुरी करमरकर आणि केतकी भावे जोशी. संगीतकार प्रणव हरिदास, राजेंद्र काळे आणि अशोक पत्की. निवेदन अनघा मोडक. ध्वनिमुद्रण सुलेखा चॅटर्जी, रिया राऊळ आणि भरत बांदेकर. सहाय्य सुमित सूर्यवंशी, संघमित्रा भंडारे आणि राजू कुमार भारती. संकलन सहाय्य सुहिता मराठे आणि चेतना झांजे. सादरकर्त्या नेहा खरे.